नमस्कार, मी मुकुल सूर्यवंशी. आपण बघत आहात प्रजाराज न्यूज. आपल्यासोबत इथे पीडित लोक आहेत जे मौजा गोरेवाडाशी संबंधित आहेत. इथे रामभाऊ इथे उपस्थित आहेत. यांनी आजपर्यंत काय काय झालं, यांच्यासोबत काय काय घडलं आणि आता समोर काय काय यांना आश्वासने मिळाली किंवा कधीपर्यंत यांना न्याय मिळणार आहे, मंत्री महोदयांनी यांना बोलवलं की नाही बोलवलं, आपण जाणून घेऊया. नमस्कार रामभाऊ. नमस्कार दादा. आज आपल्याला इथून बोलावण्यात आलं होतं. कोणी बोलवलं होतं आपल्याला? आज आम्हाला मानकापूर पोलीस स्टेशन मधले जे पी साहेब आहेत, काळसेकर साहेब, त्यांनी बोलवलं होतं आणि आज त्यांनी आमच्यासोबत भरपूर चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही तुमच्या सोबतच आहोत. जे झालं ते झालं, जुनं काय होतं ते मला माहिती नाही, पण आता मी तुमच्या गुन्ह्यासंदर्भात व्यवस्थित आणि स्वतः लक्ष देऊन ते काम करतो आहे. आजचं त्यांचं जे नेचर होतं ते कोऑपरेटिंग होतं. तर मला असं वाटत आहे की जे व्हिडिओ प्रसारित झाले त्या माध्यमातून थोडंसं त्यांना वाटलं असेल की काहीतरी यांच्यासोबतही अत्याचार झाला असेल, म्हणून त्यांनी आज आम्हाला सहकार्य करण्याची इच्छा दर्शवलेली. आज तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आज त्यांची बेल अप्लिकेशन लागलेली आहे व आम्ही ती अपोज करतो आहे. व तसंच आम्हाला माननीय जे बावनकुळे साहेब आहेत असं चर्चेमधून माहिती पडलेलं आहे दुरून की त्यांनी डीएम साहेबांना असं म्हटलेलं आहे की यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी 7 तारखेची यांची मीटिंग ठेवा म्हणून. पण हे आम्हाला असं माहिती पडलेलं आहे. लिगल आमच्यापर्यंत अजून ते पत्रव्यवहार झालेला नाही. त्या अनुषंगाने आता आम्हाला असं वाटत आहे की प्रशासन जागी झालेलं आहे व आमचे एवढे जे लोक आहेत, पहिले तर आम्ही 5च होतो, आता आमच्याजवळ 30 ते 35 जण झालेले आहेत. तर याची दखल शासन घेत आहे आणि याची जी पूर्ण श्रेय आहे ते पूर्ण आपल्या मीडियाला जातं. कारण की आमची जी बातमी प्रसारित होत नव्हती किंवा आमच्या गोष्टीकडे लक्ष जे देत नव्हतं ते मीडियाच्या माध्यमातूनच आता असं माहिती पडत आहे आणि जाणवतही आहे की प्रशासनाने खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे. ते काही व्हिडिओज असे व्हायरल होत होते की काही लेडीज लोक असे वॉल वगैरे तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, तोडत आहे. तर ते कुठले लोक आहेत, कुठल्या लेडीज आहे, आपण सांगू शकाल का? ते आहे मौजा गोरेवाड्याच्याच जे नेताजी कोऑपरेटिव्हचे जे दीपक दुबे आणि रश्मी जोशी आहेत, त्यांचेच ते गुंड होते जे या व्यक्तींचे घर वगैरे तोडतात किंवा आज जी विहीर असते, विहीरला बुजवणं हा एक सरकारी गुन्हा आहे. ती विहीर सुद्धा त्यांनी बुजवली आणि घर सुद्धा सपाट केले होते. तर त्या अनुषंगाने आज त्यांनी म्हटलेलं आहे साहेबांनी, पी साहेबांनी, की आम्ही याच्याकडे जातीने लक्ष देतो व जर आमच्या माध्यमातून जर काही कमी झालं असेल तर आम्ही त्यांच्यावरती अजून गुन्हे दाखल करतो. हे जे असं म्हणजे घर वगैरे वॉल वगैरे तोडताना जे व्हिडिओ व्हायरल होत आहे, तर ते म्हणजे बनलेले पक्के मकान तोडत आहेत आणि त्यांना प्रशासनाचा आतापर्यंत काहीच म्हणजे धाक नव्हता, भीती नव्हती. आता हे तुमच्या माध्यमातून ते भीती निर्माण होत आहे. तर आपल्याला काही अशा प्रकारे काही धमक्या वगैरे आल्या आहेत का? हो, मला परवाच्या दिवशी आम्ही फ्रीडम पार्ककडून जसं इकडे जात होतो टेकडी रोड, त्यावेळेस आम्हाला 2 जणांनी हेच म्हटलं की जे काम तुम्ही करत आहात याचा रस्ता शेवट जो आहे हा स्मशान घाटाचा आहे. व अशा प्रकारे आम्हाला आता भरपूर धमक्या येतात की हे थांबवा थांबवा थांबवा. कारण की आम्ही जर हे करू तर त्यांचे जे आहेत त्यांचे जे काळे धंदे आहेत हे समोर येतील. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुम्ही करू नका, हे जर कराल तर तुमचा शेवट जो आहे तो स्मशान घाटच आहे. ते जे 2 व्यक्ती होते तुम्हाला धमकी देणारे की तुमचा शेवट हा जो स्मशानभूमीत आहे, तर त्या कशाने आले होते? गाडीने वगैरे आले होते का? आणि त्यांच्या गाडीचा नंबर वगैरे आपण बघितला? ते 2 व्हीलरनीच होते, पण ऍक्च्युली संध्याकाळच्या वेळेस त्या दिवशी इथून जी रॅली गेली त्यामुळे रस्ता बंद असल्यामुळे लाईट वगैरे सुद्धा बंद झाले होते. तर ते चेहऱ्याला बांधून होते आणि त्यांनी नंबर प्लेट वरती त्यांनी कपडा झाकला होता. त्यामुळे आणि माझ्यासोबत हे गायकवाड आणि जाधव असल्यामुळे, लेडीज असल्यामुळे मी काही हिंमत दाखवू शकलो नाही आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली आणि तसेच ते गाडी घेऊन फरार झाले. तर अशा याबाबत आपण तक्रार वगैरे नोंदवली आहे का पोलीस स्टेशनला की अशा प्रकारे आम्हाला धमकी देण्यात आली वगैरे? आम्ही काल बर्डी पोलीस स्टेशनला जेव्हा परमिशन आम्हाला वाढवायची होती त्याच्यामध्ये हा मुद्दा मी टाकला होता, पण त्यांनी हे म्हटलं की पर्सनल तुम्ही इथे दाखल करा म्हणून कंप्लेंट. तर कालही उशीर झाल्यामुळे आज आम्ही दुपारी बर्डी पोलीस स्टेशनला जाऊन ही गुन्हा दाखल करणार आहे. कारण की धमकी देणं म्हटलं तर एक मोठा गुन्हा आहे. उद्याला काही होऊ शकतं. कारण की निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचे पूर्ण चान्सेस बनलेले आहे. स्वतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतः पालकमंत्री महोदयांनी डीएमला आदेश दिलेले आहे. तर कुठे नाही कुठे तुमच्या आंदोलनाला यश मिळालं असं तुम्हाला वाटतंय आता? हो, आम्हाला वाटत काय आता भेटलेलंच सारखं झालेलं आहे आणि याचं पूर्ण क्रेडिट पूर्ण मीडियाला जात आहे. कारण की आमचं तर म्हणणं ते ऐकतच नव्हतं. पहिले आम्ही एकच होतो, आता हे सगळेजण जे प्लॉटधारक आणि बाहेरची लोक आले तर त्यांच्या आणि तुमच्या माध्यमातूनच सरकारचे डोळे उघडले.
तर म्हणून आता ते पहल करणं सुरू केलेलं आहे त्यांनी. पण लिगली तोरपर्यंत ते आमच्यापर्यंत अजूनपर्यंत आलेले नाही. होऊ शकतं आज येतील किंवा उद्या येतील. पण असं माहिती पडलेलं आहे की 7 तारीख त्यांनी ठेवलेली आहे चर्चेसाठी. तर बघू शकता आपण की यांना जो त्रास होता तो आता कुठे ना कुठे थांबण्याची वेळ आलेली आहे. यांच्या सांगण्यानुसार पालकमंत्री महोदयांनी DM साहेबांना आदेश दिलेले आहेत की यांना 7 तारीखपर्यंत बोलवण्यात यावं व यांचे जे बाजू आहे ते ऐकून घेण्यात यावे. बघत राहा, बघत आहे प्रजाराज.